वसा जनसेवेचा. तालुक्यामधील जानेफळ येथे 27 व 28 जूनच्या रात्री संततधार पावसाच्या सरी सुरू असताना विद्युत प्रवाह खंडित झालेला असताना अंधाराचा फायदा घेऊन अटल चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील 2 सराफात दुकान फोडून अंदाजे 10 लाख रुपये मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना घडली. घटनेच्या पूर्वी ठाणेदार अजिनाथ मोरे यांची बदली झालेली असताना त्यांना निरोप तर ठाणेदार शरद माडी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी चोरट्याने चोरी करून सलामी दिल्याने चोरट्यांना पकडण्याचे ठाणेदार शरद माडी यांना आव्हान दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेफळ येथील दीपक आग्रय यांचे साईराम ज्वेलर्स म्हणून चांदी पायल 2 किलो 500 ग्रॅम, गळ्यातील चांदी गोप 800 ग्रॅम, सोनी डब्बी 7 ग्रॅम, बाळी जोड 500 मिली, नगदी 4800 असा एकूण अंदाजे 7 लाख रुपयांचा तसेच वैभव हिम्मतराव आवले यांचे माऊली ज्वेलर्स मधून अंदाजे 4 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने दोन्ही सराफा दुकानामधून अंदाजे एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी सीटरचा कडिकोंडा तोडून सीसीटीव्ही फोडून सीसीटीव्हीचे बॉक्स चोरून नेल्याची घटना घडल्याने चोरट्यांची जानेफळ व परिसरामध्ये चोरीची दहशत पसरली आहे. बदली झालेल्या ठाणेदारांचे निरोप समारंभ सुरू असताना चोरट्याने चोरी करून निरोप दिला तर नवीन येणाऱ्या ठाणेदारांना सलामी दिल्याने सदर चोरट्यांना पकडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाला केल्याने पोलीस अधीक्षक व डीवायएसपी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी यांचे 2 पथक फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी पासून पंचनामा केला आहे. अद्यापपर्यंत सदर घटनेबाबत जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली नाही. या अगोदरही जानेफळमध्ये पावसाळ्यात दरम्यान चोऱ्या झाल्याच्या घटना घडलेल्या होत्या. त्यांचा तपास न लागल्याने चोरट्याने चोरीची संधी सुरूच ठेवली असल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.